श्रोते हो नमस्कार. राम राम माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? आनंदात ना? स्वातंत्र्य मिळून आपल्याला 74 वर्ष पूर्ण झाली. समाज विकास साध्य करण्यासाठी अनेकांनी जीवाचे रान केलेले आपण बघत आहोत. हा समाज विकास साध्य करण्यासाठी स्वयंविकासही तितकाच आवश्यक आहे. समाज विकासातून नेहमीच स्वयंविकास साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि मार्ग सोपे होताना दिसून येतात. स्वातंत्र्य मिळाले, मात्र त्यासाठी अनेकांनी क्रांतीवीर, स्वातंत्र्यवीर यांनी प्राणाची आहुती दिली. आपल्या भारत देशाचे हे स्वातंत्र्य अमूल्य आहे बालमित्रांनो. आपण आपला विकास करत करत जेव्हा समाज विकास साध्य करतो तेव्हा ती देखील एक देशसेवाच असते, हे कायम आपण स्मरणात ठेवूयात. डॉक्टर R.A. कुंभार यांनी लिहिलेले पुस्तक संवाद विद्यार्थी मित्रांशी यातील आज आपण ऐकणार आहोत दिवस 30वा, जरा याद करो कुर्बानी. सादर करीत आहे आपली अर्चनाताई. चला तर मग ऐकूयात दिवस 30वा, जरा याद करो कुर्बानी. सर वर्गात आले होते. मुलांनो, उद्या आहे 15 ऑगस्ट. काय आहे या दिवसाचे महत्त्व? सर, आपला देश या दिवशी स्वतंत्र झाला. सुजाताने पटकन सांगितले. साल कोणते? 1947. मग 15 ऑगस्ट 1947 पूर्वी आपण कसे होतो? आपण पारतंत्र्यात होतो. इंग्रजांचे आपल्यावर राज्य होते, मधुराने सांगितले. किती वर्ष आपण पारतंत्र्यात होतो? 150 वर्ष. केवढा मोठा कालखंड. मूठभर लोक इंग्लंडहून व्यापाराच्या उद्देशाने येथे येतात काय? कोट्यावधी लोकांच्यावर राज्य करतात काय? आणि इथली सगळी संपत्ती इंग्लंडला नेतात काय? सगळेच आश्चर्यकारक. केवढा प्रदीर्घ काळ आपण जुलूम, जबरदस्ती, पिळवणूक, अन्याय, अत्याचार सहन केले. सर, कसे काय झाले असेल हे? इंग्लंड किती लांब, त्यांचा आणि आपला काय संबंध? आणि आपण तर संख्येने त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठे होतो. या भूमीवर त्यांनी पाय ठेवताच आपण त्यांना हकलून देऊ शकलो असतो. अच्युतने आपल्या मनातल्या शंका मांडल्या. होय अच्युत, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. काही अशक्य नव्हतं आपल्याला. पण आपल्यातच काही दोष होते. एकतर आपले अज्ञान. 20% जनताच फक्त साक्षर, बाकी सगळे अज्ञानी. अज्ञान म्हटले की दारिद्र्य आलेच. अज्ञानी आणि दरिद्री माणूस उपजीविकेसाठी लाचार बनतो. आपल्या जनतेचे अगदी तसेच झाले. आपण इंग्रजांचे गुलाम बनलो. पण सर, आपण सगळे एक होऊन विरोध का नाही केला? दीपाचा प्रश्न आला. आपल्या गुलामगिरीचे आणखी एक कारण. आपण एक कोठे होतो? आपला देश विविध जाती धर्मात विभागला होता. बरे, आपल्या जातीचा आणि धर्माचा अभिमान किती असावा? आपणच एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो. इंग्रजांनी हे पाहिलं आणि फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब करून त्यांनी आपला देश काबीज केला. बाप रे, किती वाईट! अनेक जणांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. वाईट तर नक्कीच होते. पण मुलांनो, या इतिहासाबरोबरच आपणास आणखी एका गोष्टीचे स्मरण करून देतो. आपला भारत देश ही नररत्नांची खाण आहे. सर्व भारतवासियांना या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी काही स्वातंत्र्यवीर या भूमीत जन्मास आले. त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले आणि स्वातंत्र्य लढ्यात स्वतः झोकून दिले. कशाचाही मोह त्यांना झाला नाही. ICS सारख्या सर्वश्रेष्ठ परीक्षेत इंग्लंडमध्ये 4थ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी न करण्याचा आपला पक्का इरादा असल्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या वडिलांना कळवतात. ज्येष्ठ मुलगा विश्वनाथ याचे प्लेगच्या साथीत निधन झाल्यावर लोकमान्य टिळक म्हणतात, उभ्या गावाची होळी पेटल्यावर प्रत्येक घराच्या गोवऱ्या जाव्या लागतात, त्याप्रमाणे झाले. सावरकरांना 2 आरोपाखाली 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तेव्हा सावरकर ब्रिटिश सरकारला म्हणाले, या जन्मी काळ्या पाण्याची शिक्षा भोगीत असताना जर माझा अंत झाला तर दुसरी जन्मठेप भोगण्यासाठी मला पुन्हा याच मातृभूमीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल.
हे माझं केवढं महत्भाग्य. हे भाग्य या शिक्षेमुळे माझ्या भाळी कोरलं गेलं, म्हणून मी आपला शतशः आभारी आहे. आपल्या एकुलत्या एका मुलाने राजपुत्राप्रमाणे ऐशाआरामात राहावे अशी वडिलांची तीव्र इच्छा असताना जवाहरलाल नेहरू ऐन तारुण्यात तुरुंगाकडे वाटचाल करतात. एकदा नव्हे तर 1940पर्यंत 8 वेळा. मुले शांतपणे ऐकत होती. सरांनी दीर्घश्वास घेतला आणि पुढे म्हणाले, मुलांनो, या स्वातंत्र्य लढ्यात सामान्य लोकांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिळाशीचे बंड. बिळाशीतील मैना धनगर, राजूबाई पाटील आणि धोंडूबाई मस्कर या 3 स्त्रियांनी झेंड्याला मिठ्या मारल्या. त्या रक्तबंबाळ झाल्या, पण त्यांनी झेंडा सोडला नाही. पोलिसांनी झेंड्याला हात घालतात जखमी अवस्थेत पुन्हा 100 गावकऱ्यांनी झेंड्याच्या रक्षणार्थ धाव घेतली. पोलिसांनी चौताळून चौफेर लाठीमार सुरू केला. या लढ्यात एकूण 2 ठार झाले, 4 बेपत्ता झाले, 42 गंभीररित्या जखमी झाले. 50 स्त्रियांना बुटाच्या लाथांनी तुडवलं गेलं आणि 1000 जणांना लाठीमारात जखमा झाल्या. पण त्यांनी ते सगळं निमूटपणे सहन केलं आणि म्हटलं, आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला, बंदीत माय भूही आम्ही खुले कशाला. जखडून बांधी येली बघवे तिच्या न हाला, निज फास नित्य फटके हृदयात होय काला. रक्ताळले शरीर भडका जीवात झाला, आईस सोडवाया येणार कोण बोला, आईस सोडवाया येणार कोण बोला. आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला, बंदीत माय भूही आम्ही खुले कशाला. असा सगळा देश पेटलेला. प्रत्येकजण या स्वातंत्र्याच्या यज्ञात स्वतःची आहुती देण्यास तयार होता. बलाढ्य इंग्रज सरकारशी मुकाबला करणे त्यावेळी एवढे सोपे नव्हते. एकतर सत्ता त्यांची होती, सैनिक त्यांचे होते आणि भरपूर शस्त्रसाठाही त्यांच्याकडे होता. आपल्याकडे यातले काय होते? ना सत्ता ना शस्त्र. अशा परिस्थितीत संघर्ष करावयाचा म्हणजे सरळ सरळ मृत्यू ओढवून घ्यायचा. हे माहीत असूनही मुलांनो, आपल्या स्वातंत्र्यवीरांनी ते आनंदाने स्वीकारले. सरांचा चेहरा गंभीर झाला होता. वर्गातही शांतता पसरली होती. ही एवढी सोपी गोष्ट नाही मुलांनो. सर नकारार्थी मान हलवत बोलू लागले. पुस्तकात वाचणं आणि भाषणातून ऐकणं सोपं आहे, पण पेटून उठणं आणि त्यातच स्वतःची राख रांगोळी करून घेणं एवढं का सोपं आहे? कोणाला आपला जीव प्रिय नाही? कोणत्या आईबापाला आपला मुलगा नको असतो? कोणत्या पत्नीला आपला पती नको आहे? आणि कोणत्या तरुणाला आपले आईवडील नको असतात? अरे, स्वतःचे घर प्रत्येकालाच प्रिय असते. पण आमच्या या स्वातंत्र्यवीरांनी घराचा उंबरठा ओलांडला तो परत कधी न येण्यासाठीच. आईवडिलांची आठवण उगाळत नाही बसले ते. त्यांना समोर दिसत होता तो फक्त इंग्रज, आपल्या मातृभूमीचा एकमेव शत्रू. याच्या जोखडातून आपल्या मायभूमीला मुक्त करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय. बस, त्यासाठी बलिदान. सर, किती वाईट वाटते हे ऐकून. सारिकाच्या डोळ्यात अश्रू दाटले. सर, मला अभिमान वाटतोय या स्वातंत्र्यवीरांचा, मनोहरने हात उंचावून सांगितले. दुःख आणि अभिमान वाटण्यासारखाच आहे हा इतिहास. सरांचा आवाज अगदी हळुवार झाला होता. तुमच्यासारखी शाळकरी पोरंसुद्धा हातात तिरंगा झेंडा घेऊन या स्वातंत्र्य लढ्यात उतरली होती. काय कळत होतं त्यांना? त्यांना फक्त एकच कळत होतं की आमची मायभूमी परकीयांच्या हातात आहे. आता सरांच्या बोलण्यात आवेश जाणवू लागला. त्यांना एकच कळत होतं की मायभूमीला मुक्त करायचं आहे. मग त्यासाठी प्रभात फेऱ्या, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय या घोषणांनी ही पोरं सगळा असमंत दुमदुमून टाकत होती. हे कळताच इंग्रजांची फौज तेथे येत होती आणि धाड 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 गोळीबार करीत होती. धरपकड करून आंदोलनकर्त्यांना तुरुंगात डांबत होती आणि फासावर लटकवत होती. छातीवर गोळ्या झेलणं एवढं सोपं असतं का? हसत हसत फासावर जाण्यास किती मनोधैर्य लागतं याची आपणास कल्पना आहे काय? या पोरांनी तरुणांनी प्राण जाईपर्यंत हातातला तिरंगा सोडला नाही.
फासावर जाताना मातृभूमीचा जयघोष नाही सोडला. त्यांच्या शरीरातून जेव्हा रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या असतील तेव्हा काय यातना झाल्या असतील. काय असेल त्यांच्या रक्तात? कुठे असतील त्यांचे आईबाप? कुठला त्यांचा अंत्यविधी? भारत मातेच्या चरणावर रक्ताचा अभिषेक करून ही पोरं अनंतात विलीन झाली. सरांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. खिशातील रुमाल काढून ते पुसू लागले. सगळा वर्ग निशब्द झाला. फक्त उसासे ऐकू येत होते. फक्त उसासे. सरांनी स्वतः सावरले आणि म्हणाले, तुमच्याच वयाच्या मुलांनी आणि तरुणांनी मातृभूमीसाठी केलेले बलिदान मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. नंदुरबारचा शाळकरी मुलगा शिरीष कुमार प्रभात फेरीतून ध्वज हातात घेऊन भारतमातेच्या घोषणा देत ब्रिटिशांनी पाहिला आणि त्यास आपल्या गोळीचे शिकार केले. 14 वर्षाचा चंद्रशेखर आझाद हा बनारस संस्कृत पाठशाळेचा विद्यार्थी जेव्हा पकडला गेला तेव्हा तुरुंग अधिकाऱ्याने त्यास त्याच्या वडिलांचे नाव विचारले आणि पत्ताही विचारल्यावर मुलांनो त्याने काय उत्तर द्यावे? तो म्हणाला, माझे नाव आझाद. हो, माझे नाव आझाद, वडिलांचे नाव स्वतंत्र आणि पत्ता तुरुंग. काय बाणेदार उत्तर आहे पहा. मग ब्रिटिश मॅजिस्ट्रेटने त्यास 15 चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनावली. प्रत्येक फटक्यानिशी त्याच्या शरीरावरील कातडी सोलून निघत होती. तो रक्तबंबाळ झाला होता. 15व्या फटक्याला तुरुंगाच्या नियमानुसार सर्वांसमक्ष त्याच्या हातावर 3 आणे ठेवण्यात आले. ते त्याने जेलरच्याच तोंडावर फेकून मारले. प्रत्येक फटक्यास तो म्हणत होता, वंदे मातरम, भारत माता की जय, महात्मा गांधी की जय. पुढे 24व्या वर्षी तो पुन्हा पकडला गेला. त्यावेळी त्याने स्वतःच्या पिस्तुलातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, पण तो ब्रिटिशांच्या गोळीला बळी पडला नाही. तो हुतात्मा झाला. चंद्रशेखर आझाद हुतात्मा झाला. शहीद भगतसिंह या 23 वर्षीय तरुणाचाही इतिहास अंगावर रोमांच उभा करणारा आहे. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भगतसिंहाने बटुकेश्वर दत्त यांना जे पत्र लिहिले त्यात पुढील भाग होता. या कोठडीमध्ये माझ्या खेरीज फाशीची प्रतीक्षा करणारे खूप गुन्हेगार आहेत. ते लोक अशी प्रतीक्षा करीत आहेत की कसेही करून फाशीतून त्यांची सुटका व्हावी. परंतु त्यांच्यातून मीच एकमात्र असा माणूस आहे की त्या दिवसाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे. आपल्या आदर्शासाठी फासावर लटकण्याचे भाग्य मला मिळेल. फाशीच्या तख्तावर मी आनंदाने चढेन आणि क्रांतिकारक आपल्या आदर्शासाठी किती शौर्याने बलिदान देऊ शकतात हे जगाला दाखवून देईन. बाळांनो, भगतसिंह अत्यंत बुद्धिमान होता. त्याचे विचार प्रेरणादायी होते. आपल्या फाशीच्या वेळी तो म्हणतो, मला चांगली कल्पना आहे की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा यांचा येथेच अंत होईल. भव्य दिव्य यश न मिळालेले एक संघर्षाचे थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून काही जास्ती नाही. स्वार्थी हेतू न बाळगता तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता अगदी निरीच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी वाहिले आहे. कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते. आपल्या देशबांधवांना देशप्रेमाविषयी जाणीव करून देताना तो म्हणतो, अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि मनपूर्वकतेने सेवा, सहनशीलता, स्वार्थत्याग हे तिहेरी ब्रीदवाक्य स्वतःचे एकमेव ब्रीदवाक्य बनवा. याची आठवण ठेवा की स्वतःचे सुख, समाधान आणि हित, स्वतःचे जीवन आणि आपल्या प्रिय व्यक्तींचे जीवन यांच्यापेक्षाही ज्यांना त्यांच्या देशाविषयी जास्त आस्था असते अशा सहस्त्रावधी अनामिक स्त्री पुरुषांच्या त्यागामधूनच राष्ट्र उभे राहते. राष्ट्र उभे राहते ते त्यागामधूनच.
भगतसिंहांचे हे विचार ऐकल्यानंतर 2 वर्षाच्या कष्टदायी आणि जीवघेण्या प्रशिक्षणानंतर जेव्हा डेहराडूनच्या भारतीय सैनिकी संस्थेतून प्रत्येक प्रशिक्षणार्थी अधिकारी बनण्यासाठी पासिंग आऊट परेडची शेवटची पावले टाकत धीर गंभीर चेटवूड हॉलमध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्याच्यासमोर संगमरवरावरच्या भव्य चबुतऱ्यावरची जी अक्षरं प्रज्वलित होतात त्यांची आठवण होते. ती अक्षरे अशी: द सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ द कंट्री कम फर्स्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाईम. द ऑनर, वेलफेअर अँड कम्फर्ट ऑफ द मेन यू कमांड कम नेक्स्ट. युअर ओन ईज, कम्फर्ट अँड सेफ्टी कम लास्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाईम. म्हणजे तुझ्या राष्ट्राची सुरक्षा, सन्मान आणि हित सर्वात प्रथम, तुझ्या जवानांचा सन्मान, हित आणि आराम त्यानंतर, तुझ्या स्वतःच्या सुखसोयी आणि बचाव सर्वात अखेरची आणि क्षुल्लक बाब. किती उदात्त विचार आहेत पहा. सर्व वर्गावर नजर फिरवत सरांनी विचारलं, आपलं काय होतंय सांगा? आपलं सगळं उलटंच होतंय सर, विनया म्हणाली. मुलांनो, स्वतःला सावरून धीर गंभीर आवाजात सर बोलू लागले. सुमारे 200 वर्षाचा इतिहास आहे हा. आज स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष पूर्ण झाली. दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. काय करतो आपण या दिवशी? सकाळी शाळेत जातो, मग ध्वजारोहण होते, राष्ट्रगीत होते, झेंडागीत होते आणि मग कोणीतरी म्हटलं सुट्टी आणि मुलं हसली. नाही सर, खाऊ वाटला जातो, उज्ज्वला म्हणाली. बरं, मग दिवसभर? सरांनी विचारलं. आम्ही क्रिकेट खेळतो सर, बऱ्याच मुलांचा प्रतिसाद आला. आम्ही फिरायला जातो सर, बाबांना सुट्टी असते, केतकी म्हणाली. आम्ही सिनेमाला जातो, राजेश म्हणाला आणि सगळी मुलं हसली. सर शांतपणे बोलायला लागले. मजा असते म्हणा की मग. मुलं एकदम शांत झाली. काहीतरी चुकल्यासारखे त्यांना वाटू लागले. तुम्ही प्रामाणिकपणे सांगितले हे बरे झाले. मी दरवर्षी हे पाहतो आहे. प्राथमिक शाळेतील मुले त्यातल्या त्यात उत्साही असतात. या दिनाचे त्यांना फारसे काही कळत नसले तरी ती नटून थटून येतात. प्रभात फेरीत ती आनंदाने सामील होतात, घोषणा देतात. आज प्रभात फेऱ्याही राहिल्या नाहीत. माध्यमिक शाळेतील मुलांच्यातही उत्साह असतो, पण कधी एकदा हा कार्यक्रम संपतो आणि आम्ही खेळायला जातोय असे त्यांना होते. आणि मुलांनो, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे तर काय विचारूच नका. आमचा दादा घरीच असतो, मध्येच संतोष म्हणाला. मुले हसली, सर ही हसले. कॉलेजमधील NCC, NSS तसेच स्टाफला या दिवशी हजर राहणे सक्तीचे असते. म्हणूनच कॉलेजमध्ये हा दिन साजरा होतो. बाकीचे विद्यार्थी आपापल्या सवयीप्रमाणे हा दिवस एन्जॉय करतात. मग या विद्यार्थ्यांना या दिनाचे महत्त्व, स्वातंत्र्य, महात्मे, हुतात्मे यांच्याशी काही देणे घेणे नसते. त्यांच्या लेखी ही फक्त एक सुट्टी असते. बाळांनो, हुतात्मे झाले ते विद्यार्थी आणि आजचे हे विद्यार्थी. मुलांनो, स्वातंत्र्याचा वारसा आपण केवळ वंशज आहोत म्हणून लाभत नाही. प्रत्येक पिढीला त्यासाठी झगडावे लागते आणि तो वारसा सुरक्षित ठेवावा लागतो. असे झाले तरच स्वातंत्र्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते, असे प्रख्यात कायदेपंडित नानी पालखीवाला म्हणतात. त्यांच्या म्हणण्याचा गांभीर्याने विचार करा. सरांचा चेहरा तिरस्कारयुक्त दिसत होता. काहीतरी आठवल्यासारखे करून सर बोलू लागले. मी एकदा अमृतसरच्या जालियनवाला बागेत गेलो होतो. माहीत आहे ही बाग? हो सर. जनरल डायरने या बागेत भारतीयांच्यावर गोळीबार केला होता, वसुंधराने पटकन सांगितले. हो, जे हत्याकांड तुम्ही इतिहासात अभ्यासले आहे ते ठिकाण मी प्रत्यक्ष पाहिले आहे. जे लोक तेथे मृत्युमुखी पडले त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तेथे एक स्तंभ उभारला आहे.
मी बागेतील एका चौथाऱ्यावर बसून डोळ्यासमोर तो प्रसंग आणला. जनरल डायरने फायर असा इशारा दिलेला आहे. चारी बाजूंनी इंग्रज सैनिकांनी गोळ्यांचा वर्षाव केलेला आहे. छोट्याशा गेटमधून सर्वांना बाहेर पडता येत नाही. गोळ्या अंगात घुसतायत आणि रक्तबंबाळ होऊन ते पडतायत. क्षणार्धात त्यांची प्राणज्योत मालवते आहे. काही जण तेथील विहिरीत उडी मारतायत, तेही मरतायत. प्रेतांचा खच पडतो आहे. जालियनवाला बागेत मृत्यूचे थैमान मांडले आहे. काय अवस्था झाली असेल त्या लोकांची. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळतात. मी ते पुसतो, उठतो आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेल्या स्तंभास वंदन करण्यास जातो. पण मुलांनो, सांगताना मला स्वतःलाच लाज वाटते की त्या स्तंभावर आमच्या तरुणांनी मुलामुलींची नावे लिहून आपले प्रेम व्यक्त केले आहे. खूप यातना झाल्या ते पाहून. हे वाचण्यापूर्वी आपणावरही कोणी गोळी का झाडली नाही असे वाटू लागले. अरे, या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी 12 वर्षाचा भगतसिंह लाहोरवरून एकटाच अमृतसरला गेला आणि जालियनवाला बागेतील भूमीला वंदन करून तिथली रक्ताने माखलेली माती त्याने पवित्र स्मृती म्हणून घरी आणली. हे का नाही आठवत आमच्या मुलांना? आमच्या मुलांना त्यांच्याच वयाचा अनंत कान्हेरे का नाही आठवत? या छोट्या पोरावर जेव्हा जॅक्सनचा खून करण्याची जबाबदारी दिली तेव्हा कोणीतरी कुरकुरलं, हे एवढंसे पोर, हातातलं पिस्तूल झाडताना याचा हात थरथरला तर काय घ्याल? मुलांनो, अनंताने यावर काय केलं माहीत आहे? अरे, त्याने लगेचच आपला डावा हात टेबलावर उभ्या करून ठेवलेल्या चिमणीच्या ज्योतीवर धरला. अतिशय शांतपणे तो उभा होता. ज्योतीची धग लागून हात लाल झाला, फाटला, धमन्या जळू लागल्या, पण तो हात उचलण्याचा त्याने कोणताच प्रयत्न केला नाही. शेवटी साऱ्या सदस्यांनी त्याला दूर ओढले. त्यावेळी अनंता शांतपणे म्हणाला, आता तरी पिस्तूल धरणारा माझा हात थरथरणार नाही ना? सगळे अवाक झाले. अनंताने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली. नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनचा त्याने खून केला. त्याला पकडून ठाण्याच्या तुरुंगात आणले आणि त्यास फाशी देण्यात आली. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपणावर सोपवलेले काम आपण केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर होते. सरांचा चेहरा लालबुंद दिसत होता. वर्गात शांतता पसरली होती. 1 जुलै 1909ला कर्झन वायलीची हत्या केली म्हणून फाशी गेलेले मदनलाल धिंग्रा तुम्हाला का नाही आठवत? अरे, मृत्यूपूर्वीचे त्यांचे हृदयस्पर्शी निवेदन जरा कान उघडे ठेवून ऐका. ते म्हणाले होते, परमेश्वराच्या वैभवासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी भारतमाता स्वतंत्र झाली पाहिजे आणि त्या पवित्र कारणासाठी माझा येथेच पुन्हा पुन्हा जन्म व्हावा आणि मला पुन्हा पुन्हा मरण यावे अशी माझी परमेश्वरास प्रार्थना आहे. सरांच्या आवाजात कंप जाणवू लागला. डोळे भरून आले. मुलांनाही गहिवरून आले. काहींनी आपले ओलावलेले डोळे पुसले. काही काळ वर्गात शांतता पसरली. वर्ग स्तब्धच राहिला. पुन्हा सर शांतपणे बोलू लागले, मुलांनो, तुम्ही कितीही मोठे झालात तरी ज्या स्वतंत्र मायभूमीत तुमचे शिक्षण झाले त्या मायभूमीला पारतंत्र्याच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी ज्या शूर जवानांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले त्यांना कधीही विसरू नका. त्यातील कितीतरी जवान अनामिक आहेत. कुठे गेले, कुठे मेले, थांग पत्ताही नाही. काहींची प्रेते सापडली, काहींची नाही. हिमालयाच्या कुशीत काही प्रेते तशीच विसावली होती. कोण होतं त्यांच्याजवळ रडायला? ना आई, ना बाप, ना भाऊ, ना बहीण, ना पत्नी, ना मुले. अशा शहीदांना विसरणं ही कृतज्ञता ठरेल. ती आपणच आपल्याशी केलेली प्रतारणा ठरेल. जी माणसं भूतकाळ विसरतात ती भविष्यकाळ निर्माण करू शकत नाहीत. भूतकाळ ही प्रेरणा असते. प्रख्यात लेखिका शोभा डे आपल्या स्पीड पोस्ट या पुस्तकात त्यांच्या मुलांना पत्र लिहिताना म्हणतात, हे पत्र लिहिताना तुमच्या एवढे तुमच्याच वयाचे हजारो भारतीय सैनिक कारगिलच्या सीमेवर युद्धाची होळी खेळतायत याची जाणीव माझ्या मनातून पुसत नाही. रोज उठून टीव्हीच्या पडद्यावर दिसणारी युद्धांची, तिथल्या विध्वंसाची दृश्य आणि रात्रंदिवस घिरट्या घालणाऱ्या मृत्यूची तलवार शिरावर घेऊन लढणाऱ्या जवानांचे कोवळे चेहरे पाहताना काळजात
कळ उठते. मातृभूमीसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या आपल्या शूर जवानांच्या जागी मला तुमचे चेहरे दिसतात आणि वाटतं या तरुण जवानांच्या कुटुंबियांना त्यांच्या आईला केवढ्या मोठ्या दिव्यातून जावे लागले असेल. हा जीवघेणा ताण कशाच्या बळावर सोसत असतील ही माणसं. ही मनाची तरलता आपणा प्रत्येकाकडे यायला हवी बाळांनो. प्रत्येकाला स्वातंत्र्यवीरांचे, सीमेवर लढणाऱ्या जवानांचे स्मरण हवे. केवळ स्मरणच नव्हे तर चिंतनही करायला हवे. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन त्यासाठीच आहे. त्या दिवशी आपल्या शाळेत सकाळी देशभक्तीपर गीते लावली जातात. त्यातील एक गीत सगळ्या शहीदांना आपल्यासमोर उभे करते. हे गीत ऐकून आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या दर्दभरी आवाजात या शहीदांना अमर केले. सांगता येईल कोणते गाणे ते? 2-3 मुलांनी एकदम सांगितले, ए मेरे वतन के लोगो. हो, तेच ते गाणे. आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या पहिल्या 4 ओळी म्हणूयात. सरांच्या बरोबर सर्व मुलांनी त्या ओळी गायल्या. ए मेरे वतन के लोगो, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजही भारतीय सीमेवर उभे असणारे आपले सैनिक, भारतीय सैनिक दिवस रात्र प्राणांची पर्वा न करता भारतीय देशसेवेसाठी उभे आहेत. ते आपले भारतीय सैनिक. भारतीय सैनिक आहेत म्हणून प्रत्येक भारतीय सुखाचा घास खातो आहे आणि सुखाची झोप घेऊ शकतो आहे. भारतीय सैनिक होण्यासाठी एक वेगळी जिद्द मनात असावी लागते. सैनिक, अधिकारी जीवाची पर्वा न करता सीमेवर लढत असतात याचं स्मरण कायम आपल्या मनात असू द्यावे. त्याचबरोबर आपण जे कोणते काम करत असू, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, सफाई कामगार, शेतकरी, व्यापारी, जे कोणते काम आपण करत असू, प्रामाणिकपणे आपण आपलं काम करत राहिलो तर ती देखील आपल्या देशाची एक प्रकारे देशसेवाच असते. हे देखील कायम आपण लक्षात ठेवूयात. प्रत्येकाचा खारीचा वाटाही आपल्या देशाला मोठा करताना दिसून येत असतो. आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या शहीदांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांचे स्मरण आपण कायम ठेवूयात. आणि आपण काय करायला हवे आपल्या भारत देशासाठी याचाही शोध घेऊयात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर R.A. कुंभार यांनी लिहिलेले पुस्तक संवाद विद्यार्थी मित्रांशी यातील आज आपण ऐकला दिवस 30वा, जरा याद करो कुर्बानी. आपल्यासाठी हा भाग सादर केला आपल्या अर्चनाताईने, म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर. उद्या आपण भेटणार आहोत एक वेगळा नवीन विचार घेऊन. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्याल. धन्यवाद. वंदे भारत, जोडो भारत.